अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी तहसील समोर आंदोलन, घोषणांनी परिसर दणाणला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे विविध मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष निलेश दातखिळे व साधना मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने जुने सर्व कामगार कायदे रद्द करून दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी कामगार विरोधी 4 कामगार संहिता लागू केल्या आहेत. नवीन 4 श्रम संहिता कायद्यामुळे कायमस्वरूपी रोजगाराची जागा निश्चित मुदतीच्या रोजगारांनी घेतल्याने कारखाने बंद करणे सोपे करण्यात आले आहे. सामान्य जनतेचे हक्क हिरावून सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण व कामगार कायद्याच्या दुर्बलीकरणात वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशातील सर्व शासकीय, निमशासकीय योजना कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा संप करून देशभर आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील अंगणवाडी कर्मचारी सुद्धा सहभागी झाल्या. याबाबत प्रशासनात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कामगार विरोधी नवीन 4 श्रम संहिता रद्द करून जुने कामगार कायदे सर्व पुन्हा प्रस्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. प्रत्येक व्यक्तीला नोकरी आणि रोजगाराची सुरक्षितता देण्यात यावी. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शेतकरी कामगार एक सुटीचा, शेतमजूर एक कामगार सुटीचा, मागण्या आमच्या हक्काच्या, सर्वसामान्य जनतेच्या विरोधात कायदे रद्द झालेच पाहिजे. सर्वसामान्य जनतेतील कायदे विरोधात रद्द झालेच पाहिजे. मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, कर्मचाऱ्यांना भाऊबीज मिळालीच पाहिजे. कर्मचाऱ्यांना भाऊबीज मिळालीच पाहिजे. कर्मचाऱ्यांना वेळेत महिन्याला 5 तारखेला मानधन मिळालंच पाहिजे. कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळालंच पाहिजे. मागण्या आमच्या हक्काच्या.